आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बघणार आहोत। नमस्कार, मी रंजना। माझ्या अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बघणार आहोत। पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। इथे मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले, अर्धी वाटी गूळ घेतलाय, 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतले। तर आता आपण सुरुवात करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवले, 1 वाटी पाणी टाकते। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकूया। अर्धा चमचा तूप टाकले, तुम्ही तूप किंवा तेल दोन्ही पण टाकू शकता। पाणी चांगलं उकळू द्यायचं। पाण्याला चांगली उकळी आले, 1 वाटी पीठ टाकून घेऊया। सगळं हे एकजीव करून घ्यायचं। झाकण ठेवून गॅस कमी करायचा आणि 3-4 मिनिटं पीठ वाफवून घ्यायचं। 2-3 मिनिटं झालेत, आपण झाकण उघडून बघूया। गॅस बंद करून घ्यायचा। हे पीठ चांगलं आता आपण मळून घेऊया। पीठ आपण काढून घेऊया ताटामध्ये। गरम गरम पीठच मळून घ्यायचं। हाताला भाजून म्हणून काय, कुठल्या तरी वाटीने तांब्याने असं हे पीठ असं दाबून घ्यायचंय। नंतर थंड झालं की हाताने मळून घ्यायचंय। गरम असताना हाताने नाही मळायचं, नाहीतर हाताला भाजल। पीठ मळलं, आपण चांगलं मळलं की पीठ चांगलं मऊ होतंय। आता आपण पीठ गार झाले, हाताला पाणी लावून आपण आता हे पीठ मळून घेऊया। चांगलं असं मळून घेतलंय। याला तुपाचा हात लावायचा, म्हणजे पीठ आपलं चांगलं मऊ होईल। पीठ आपलं चांगलं मळून झाले। बघा कसं मऊ मळले मी हे पीठ, म्हणजे मोदक आपले छान होतात। हे बघा, आता हे पीठ आपण झाकून घेऊया। झाकून ठेवायचं पीठ। इथे मी टोप गरम करायला ठेवलाय, सारण बनवून घेऊया। 1 चमचा तूप टाकते। एक वाटी किसलेलं खोबरं टाकते। खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं आपलं भाजून झाले, ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकते। गूळ चांगला किसून घेतलाय। जेवढं खोबरं असेल त्याच्या अर्ध गूळ घ्यायचा। सगळं मिक्स करून घेऊया। वेलची पावडर टाकते। अर्धा चमचा तूप टाकते। सारण आपलं तयार झालंय।
मोदक आता आपण बनवूया। साचायला आतून तूप लावून घेऊया। पीठ आतमध्ये चिटकणार नाही। बारीकसा गोळा घ्यायचा, पिठात साच्यामध्ये टाकून घेऊया आपण। हे हाताने आपण आतमध्ये दाबून घ्यायचं बोट। सारण भरून घेऊया आपण। घरून पीठ लावून पॅक करून घेऊया। बघा आपलं मस्तपैकी मोदक तयार झाले। असे मोदक आता मी सर्व करून घेते। मोदक आपले सगळे तयार झालेत। स्टीमर मध्ये आपण वाफवून घेऊया। स्टीमर मध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। वरचं भांडं आपण ठेवून घेऊया। हे भांड्यामध्ये केळीचं पान असलं केळीचं पान टाकून घ्यायचं किंवा कॉटनचा कपडा असं ओला करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे मोदक आपले चिटकत नाहीत। मोदक ठेवून घ्यायचे। झाकण ठेवून स्टीमरवरती झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे। गॅस मीडियम ठेवायचा। 15 मिनिटं झालेत, झाकण काढून बघते। मस्तपैकी आपले उकडीचे मोदक तयार झालेत। लुसलुसीत असे मोदक आपले तयार झालेत। बरोबर 21 मोदक तयार झाले ते। गणपती बाप्पाला मला नैवेद्य दाखवायचा। बरोबर 21 मोदक तयार झालेत। गणपती बाप्पाला मला नैवेद्य दाखवायचंय म्हणून मी तोडून नाही दाखवते। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये।